जे आश्वासन निवडणुकामध्ये सरकारनं शेतकऱ्यांना दिलं होतं 7-12 कोरा करण्याच्या बाबतीतलं, ते आश्वासनाची सरकारनं पूर्तता करावी. मला वाटतं ह्या दोन प्रमुख मागण्या त्या ठिकाणी सरकारकडं या भागातल्या शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून आम्ही केल्या होत्या. ह्या मागण्या शेतकऱ्याच्या आहेत, आमच्या नाहीत. पण दुर्दैवानं ह्या मागण्याला त्या ठिकाणी सरकारनं त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि शेतकऱ्याची थट्टा केल्यासारखं सरकार वागतंय. सरकारनं सांगितलं की आम्ही दिवाळीपूर्वी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करू. आता दिवाळी झाली, सुरू होऊन संपत यायची वेळ आली. काय शेतकऱ्याच्या पदरात पडलंय? माझी आपल्याला विनंती आहे, सगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यांनी गावागावात जाऊन चौकशी करावी शेतकऱ्याची, की काय बाबा तुझ्या खात्यात किती पैसे पडले, काय मदत मिळाली सरकारकडनं तुला. ह्याची जेव्हा ग्राउंड रियालिटी तुम्ही त्या ठिकाणी तपासताल तेव्हा सरकारचं आश्वासन किती फोल आहेत. सरकार नुसत्या घोषणा करतंय, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीनं होणं अपेक्षित आहे ती होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्याचा त्रागा शेतकरी त्या ठिकाणी करतोय. शेतकऱ्याला फसवल्याची भावना त्या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून मी उपासात्मक पद्धतीनं म्हणलं की सरकारी सोपस्कार जर झाले नसतील आणि सरकारला जर आश्वासन पाळायचं असेल तर मग दिवाळीच काही दिवस GR काढून जर पुढे ढकलली तर मग सरकारचंही आश्वासन पूर्ण होईल आणि शेतकरीही मदत होईल.